सरकारनं आधीच अस्तित्वात असलेल्या अनेक योजनांचा निधी हा एकत्रित क्लब केला आहे आणि तो निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करतोय असं फक्त दाखवलंय. आता या 31,628 कोटीमधले 6,500 कोटी रुपये हे NDRFच्या निकषानुसार केंद्राकडून येणार आहेत. यात राज्याचा काही सहभाग नाही आहे. त्यामुळं 6,500 कोटी रुपयांचा आणि राज्य सरकारच्या पॅकेजचा काहीही संबंध नाही आहे. पण ते सुद्धा राज्य सरकारनं त्यांच्याच पॅकेजमध्ये गृहीत धरलेत. हे झाले 6,500 कोटी रुपये. आता यातला दुसरा घोळ म्हणजे या 31,000 कोटी रुपयांमधले 10,000 कोटी रुपये हे आधीच वेगवेगळ्या खात्यांना अलॉट केलेले आहेत. म्हणजे बजेटमध्येच रस्ते दुरुस्त करण्यासाठी असेल किंवा विजेचे खांब बांधण्यासाठी असेल, या कामासाठी हे 10,000 कोटी रुपये खर्च होणार होते. त्याची तशी तरतूद ऑलरेडी बजेटमध्ये केलेली होती. म्हणजे त्या 10,000 कोटी रुपयांचा या पॅकेजमध्ये काही संबंध नाही आहे. ते शेतकऱ्यांना दिले जाणार नाही आहेत, ते पायाभूत सुविधांसाठी आहे. पण गंमत बघा, ते 10,000 कोटी रुपये सुद्धा हे पॅकेजमध्येच गृहीत धरले गेलेत. त्यापेक्षा मोठा घोळ सरकारनं पीक विम्याच्या पैशात केला आहे. म्हणजे सरकारनं आणि शेतकऱ्यांनी मिळून पीक विमा भरला होता. त्या पीक विम्याचे 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते. आता ते 5,000 कोटी रुपये सुद्धा शासनानं त्यांच्या मदतीच्या पॅकेजमध्ये धरलेत. आता विम्याच्या पैशाचा आणि शासनाच्या पॅकेजचा नेमका काय संबंध आहे हे समजायला मार्ग नाही आहे.